संध्याकाळच्या बैठकीमध्ये तुमच्या उपोषणाचा विषय मी त्याच्यामध्ये घेणार आहे आणि तुमच्याही उपोषणावर जर यांनी मार्ग काढला नाही तर उद्या जे काय आंदोलनाची घोषणा होईल त्यातला प्रमुख विषय तुमचा सुद्धा मी त्या ठिकाणी आवर्जून माझ्या निवेदनामध्ये असणार. कारण शेतकरी कोणत्या पक्षाचा आहे हे महत्वाचं नाही. शेतकरी हा शेतकरी आहे. तुम्हाला एक गोष्ट खरी सांगू का, तुमच्या डोक्यात येईल पहा, सरकारच्या डोक्यात काय तुम्हाला सांगू, याच्या डोक्यात आहे देशातली 140 कोटी जनता विरुद्ध 14 कोटी शेतकरी. 14 कोटी शेतकरी महत्वाचा आहे का 140 कोटी जनता महत्वाची आहे? याला मतदार महत्वाचं आहे. हे डायरेक्ट बोलतो तो आमच्याशी असं आहे. काय सांगा तुम्हाला आता, या देशात महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी असेल तर 2 कोटी बी शेतकरी नाही आपले. किती? या 10 कोटी जनता महत्वाची आहे. हे डायरेक्ट बोलतात आमच्याशी खाजगीमध्ये असं, तू किसान आहे कितले बरं, जे आहे ते मिळत नाही आपले, मिळत आहे का आपले? 2 कोटी किसान म्हणजे 1 कोटी जर रस्त्यावर आले तर माझ्या काय पूर्ण टाईट होणं यायची. 2 कोटी किसान पैकी फक्त 50,000 आमच्या सगळं मोर्चा. कसं भाव भेटेल सोयाबीनचा तुम्हाला? मला काय की लोक विचारते मग रविकांत भाऊ कापूस वाढेल का? म्हणलं तू झोप गोदडीत मग बरोबर वाढेल कापूस. काय धंदा आहे? उद्यापासून कर्मचारी संपावर चालले गेले, आजच गेले तर आपण आहे बाबाजी बसेल, आपण आहे तिकडे मागे. संध्याकाळी झोपायचं आले ना बाकीचे घरी नाही. मग हेच आहे ना आपले बी लोकांना काय झालं दादा तू आम्ही सांगतो, यायला बापापेक्षा पक्ष मोठा वाटतोय. जरा ऐका, आपल्या अवलादीला बापापेक्षा पक्ष मोठा वाटतोय, आपल्या मागण्यांपेक्षा नेता मोठा वाटतोय. हे डोक्यातून काढा. कर्मचारी म्हणून एक येतात, तलाठी म्हणून एक येतात, पत्रकार म्हणून एक होतात, अंगणवाडीच्या बायाची संघटना आहे, अहो तृतीय पंथीयाची संघटना आहे. आणि आपलं सगळं मिळपा गेले. तुम्हाला वाटतं मी निगेटिव्ह बोलतो, मी निगेटिव्ह नाही, मी वास्तववादी बोलतो. ध्यानात घ्या. ऊसाचं क्षेत्र किती महाराष्ट्रात माहिती आहे का तुम्हाला? ऊसाचं 9% आणि सोयाबीनचं 50%, कापसाचं 18-20%. सोयाबीन कापसाची होती झाली आपण 70% दे. या राज्यामध्ये 55 लाख हेक्टरवर सोयाबीन आहे आणि 43 लाख हेक्टरवर कापूस आहे. आणि महाराष्ट्राचं क्षेत्र 1,46,00,000 हेक्टर, त्याच्यापैकी 96 लाख हेक्टर तुम्ही आहे आणि आपण एका ठिकाणी नाही. लोक मला विचारतात फोन करून, मग काय झालं सोयाबीनच्या भावाचं? हा व्हॉट्सअप घेऊन संडासात असतोय. या माणसाच्या पाठीशी उभा राहा. या माणसाने हिंमत केली, सामान्य शेतकरी आहे, सामान्य माणूस, या माणसाने हिंमत केल्याच्या पाठीशी राहा, ताकदीने उभे राहा. लेकरं बाळं घेऊन उद्या या रस्त्यावर. काय फरक पडतो? 2 दिवस नेट मारा, 2 दिवस याला गुडघ्यावर आणतो कधी पहा. मी तिकडून उठतो, तुम्ही इकडून चालत्या कार्यक्रम, बरोबर आहे की नाही? पण एक पुन्हा सरकारला सांगतो, या माणसाच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं या राज्यातले मंत्री रस्त्यावर फिरू शकणार नाही, हे मी तुम्हाला दाव्यानं सांगतो. पुढचं आंदोलन ते झाली घ्यावं लागणार आपल्याला आता. तुमचं आपल्या शेतकऱ्यात कसं आहे, या वाजव गावात आणता आणि सोयाबीन आपल्या भावाला आम्हाला विचारता काय झालं, मग ते आपलं शेतकऱ्याचं काय झालं पुढे. अरे याला वाजवत आणायचं बंद करा गावात. याला गावच्या फाट्यावर थांबू आहे तिकडं आमचा मेळ लावा पहिले काय चिकाडू. मला वाईट वाटतं, कांद्यावर निर्यात बंदी लागली तर कांदा पट्ट्यातले सरे पुढारी कांद्याची निवेदन घेऊन चालले. ऊसाच्या याच्यावर इथून निर्मितीवर बंदी आणली, तिकडचे पुढारी निवेदन घेऊन चालले. आणि आपले विदर्भ मराठवाड्यातले भोगाडे एक शिंदे साहेब सोडले, परवा सभागृहात बोललेलं, बच्चूकडे सोडले तर मला वाटणी बोलला असेल सभागृहात, बोलले का कोणी? बच्चूकडे बोलले, शिंदे साहेब बोलले, अजून 1-2 बोलले असतील.
अहो या विदर्भ मराठवाड्यातले तुम्हाला मी सांगतोय सगळ्या लोकांना आपल्या प्रश्नावर तिथं सभागृह बंद पाडायला पाहिजे की नाही? कोणीच बोलत नाही. तुमच्या धाकरीला आलं द्यायला कोणी आलं की वाजवत गावात आमच्या मिरवणुका काढताय, बंद करा धंदा. आणि या आंदोलनाचा धागा पकडून आणि तिकडे आमच्या सोमठाण्याच्या आंदोलनाचा धागा पकडून नागपूरला चाल करून जाऊ असं डोक्यात ठेवा तुम्ही आता. बरोबर आहे का? 2-3 दिवसात नागपूरला चालता का? या घेऊन जाऊ. चला 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 नागपूरला. हा त्याच्याशिवाय मेळ लागत नाही. सांगू की हे अन्नत्याग आता अधिवेशनात घुसणार. पुंग्या तर हृदयाच्या पुंग्या आता कशी ॲम्ब्युलन्स झाली. रविकांत तुपकर काही म्हणजे मी काही साऊथचा हिरो नाही. मी आमदार नाही, खासदार नाही, ग्रामपंचायत सदस्य नाही, झडपी सदस्य नाही, सोसायटी सदस्य नाही, गावच्या शाळा समितीचे सदस्य नाही, तंटामुक्तीचा अध्यक्ष नाही, मी काहीच नाही. पण माझा भाऊ जर एक शेतकऱ्यासाठी इथं उपोषण करत असेल तर त्या भावाच्या पाठीशी उभं राहणं हे माझं भाऊ म्हणून कर्तव्य आहे म्हणून मी सांगतो. तुम्हाला सगळ्याला विनंती आहे या आंदोलनाची व्याप्ती वाढवा. मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही रातच्या 12 वाजता फोन करा, मी लगेच 2 तासात इथे येतो, काही अडचण नाही. पण यायला घोडा लावल्याशिवाय माघारी यायचं नाही. या निर्धाराला आपल्याला आता पुढे जायचं आहे. बरोबर आहे का चूक आहे? हा तुम्ही हिंमत धरा दादा. कारण उपोषण करणाऱ्या माणसाला भूक लागते ना, खूप भूक लागते, गळाटून जातो माणूस. लोक दिसले की हिंमत येते. यस तुम्ही टीव्हीवर पाहिलं असं मी कसं बोलत होतो पाहिलं का? मी 5-6 दिवस असून मी उपोषणाला होतो. लोक दिसले की आवाज वाढतो. मी सरकारसोबत झालेल्या चर्चेत टणटण बोलत होतो. बायकोला सोबत नेलं होतं. कारण मी म्हटलं एखाद्या वेळेस आपला आवाज गायब झाला तर बायको बोलत आपली व्यवस्थित. पण कोणाच काम नाही पडून दिलं मी बोलायला जाणार. मी बोलत होतो कारण लोक जनतेचा पाठिंबा वाढला की आंदोलन करणाऱ्या माणसाला हुरूप येतो. बरोबर आहे की नाही? म्हणून तुम्ही यांच्या पाठीशी राहा. उद्यापासून या आंदोलनामध्ये महिला उतरल्या पाहिजे. महिला होत्या आज बी. अहो येऊन गेल्या नाही हो, आज प्रातिनिधिक आल्या. तिथं महिला बसवा, तिथं लेकरं बाळा आला. परवा दिवशी ढोरं घेऊन येते या जमन का? आतमध्ये बांधू, आतमध्ये डोर. चला 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 साऱ्या सगळं आतमध्ये आणू, तहसीलमध्ये घालू. असं करा, त्याच्याशिवाय हे लाईन जोडीत येणार नाही. बैलगाड्या, हा बैलगाड्या मोर्चा बाजूला तर सोडा फक्त बैलगाड्या उभ्या रोडवर उभ्या करून द्यायच्या. सोडतो. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही डसू नका, फक्त फुसफुस तर करा. जा वाटा असेल त्या वाटा सू. बरोबर आहे की नाही? आंदोलनाला पाठिंबा वाढवावा लागेल. हा मंडप मोठा करायला लागतोय आता. बरोबर आहे का चूक आहे? मला सांगितलं की हा मुद्दा उपमुख्यमंत्र्यांसोबत जेव्हा चर्चा झाली, राज्य सरकारबरोबरच्या चर्चेमध्ये हा शेडनेटचा मुद्दा डॉक्टर शिंदे साहेबांनी उपस्थित केला. मी सुद्धा तिथं होतो. या भागातली परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. पण कसं आहे, म्हणजे तोंडी त्यांनी मान्य केलं, परंतु याचा आदेश त्यांनी काढला पाहिजे, एक कॅबिनेटमध्ये किंवा अधिवेशनामध्ये. आणि या मागणीसाठी आम्ही पण आग्रही आहोत, तुमच्या सोबत आहोत. यांच्या तब्येतीची काळजी तुम्ही सगळे लोक घ्याल अशी मला अपेक्षा आहे. एक 2-4 लोक आमच्या बरोबर प्रमुख चला, आपण चर्चा करू आणि त्यांनाही काय इंजेक्शन द्यायचं माहिती आपण आज जाऊन देऊ. आणि उद्यापासून काय थंडी लागली पाहिजे.